रायगडावर सुमारे 300 इमारती होत्या. फितुरीशिवाय हा किल्ला घेणं केवळ अशक्य होतं. सुरतेपासून रायगड हा 10 ते 12 टप्प्याच्या अंतरावर आहे. 1674ला महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. आता राज्याभिषेकाच्या प्रत्येक चित्रात आपण एक इंग्रज अधिकारी तिथे असल्याचं बघतो. तर आधीपासून चाललेल्या वाटाघाटींना अंतिम स्वरूप देण्यासाठी हेनरी ऑक्झेंडेन, जॉर्ज रॉबिन्सन आणि थॉमस मिसेल यांचं शिष्टमंडळ हे 13 तारखेला मुंबईहून निघाले. ते 19 तारखेला पाचाडला पोहोचले. 22 तारखेला ते रायगडावर आले आणि 26 तारखेला त्यांची ॲक्च्युअल महाराजांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी 6 जूनला राज्याभिषेक सोहळा बघितला आणि 13 जूनला रायगड सोडला. तर त्यातला प्रमुख अधिकारी हेनरी ऑक्झेंडेन यांनी आपल्या रोजनिशीत रायगडाचे वर्णन करून ठेवले आहे. ऑक्झेंडेन म्हणतो की रायगडाला नैसर्गिकरित्याच इतकी चांगली तटबंदी आहे की इथला ॲक्सेस खूप अवघड आहे. गडाला केवळ एकच वाट आहे, जी सुद्धा 2 अरुंद दरवाजे, उंच उंच तटबंदी आणि बुरुज यांनी सुरक्षित केलेली आहे. गडावर येणाऱ्या इतर वाटा यांच्यावर उंच उंच कडे असल्यामुळे फितुरीशिवाय हा किल्ला घेणे केवळ अशक्य आहे. तो पुढे असं म्हणतो की गडावर राजाचा दरबार आणि इतर मंत्र्यांचे निवासस्थानं हे मिळून सुमारे 300 इमारती आहेत. हा आकडा थोडासा अतिशयोक्तीपूर्ण असला तरी त्यावेळी गडावर खूपच इमारती होत्या हे यातनं स्पष्ट होतं. पुढे ऑक्झेंडेनने असं वर्णन केलेलं आहे की हा अख्खा परिसर 2.5 मैल लांब आणि अर्धा मैल रुंद आहे. आणि इंटरेस्टिंगली तो म्हणतो की गडावर कुठल्याही प्रकारची झाडं किंवा कुठल्याही प्रकारची शेती नाही आहे. या ऑक्झेंडेन आणि इतर शिष्टमंडळाचं घर हे राजवाड्याहून 1 मैलावर असल्याचे तो पुढे नमूद करतो. अशाच प्रकारचे रायगडाचे वर्णन हे मोगलांचा समकालीन इतिहासकार खफी खान याच्या मुंतोकाबे दुबामध्ये आलेलं आहे. काही प्रत्यक्ष आकडे देताना तो असं म्हणतो की रायगडाचा चढ हा 3 कोस आहे. तसंच रायगड हा समुद्रापासून 24 कोसाच्या अंतरावर आहे, पण समुद्राची एक आत आलेली खाडी ही गडापासून 7 कोसावर आहे. त्यानंतरची एक महत्त्वाची नोंद म्हणजे तो म्हणतो की सुरतला जाणारा रस्ता हा गडाच्या जवळनं जातो आणि रायगडापासून सुरत हे 10 ते 12 टप्प्यांच्या अंतरावर होते. तसंच इथनं राजगड हा 4 ते 5 टप्प्यांच्या अंतरावर आहे. पुढे जाऊन तो असंही म्हणतो की इथला चढ हा खूपच अवघड आहे आणि इथले डोंगर प्रचंड उंच आहेत आणि इथे 5 महिने वर्षातनं पाऊस पडत असतो.